श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने करा. 1 रुपयाच्या नाण्याचा अत्यंत प्रभावी उपाय. आपल्याला 1 रुपयाचं नाणं इथे ठेवायचं. हे नाणं ठेवल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग हे मोकळे होतील, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे, दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ते हे नाणं कुठे ठेवायचं आहे, कोणत्या वेळेत ठेवायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे.
आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृत किंवा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं. आता हळद अर्पण करून घ्यायची आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्याने त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय करता आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं हे लागणार आहे. कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण पैशापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर तिची अखंड कृपाही होत असते. आता हे 1 रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला देवघरामध्ये घेऊन आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला हे नाणं जे आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आणि आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. तुम्ही हात जोडून बसा. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर हे 1 रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे. त्या 1 रुपयाच्या नाण्याला आपल्याला एक तुळशीपत्रसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे. पत्र अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्याला आपली जी इच्छा आपण बोललेली आहे ती आपल्याला बोलायची आहे. संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे नाणं जे आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावरच ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी उठल्यानंतर स्नान करायची, देवपूजा करून झाल्यानंतर हे जे 1 रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे. त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे. ही पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात, कपाट असेल, तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायची की अगदी तुम्ही पाकिटामध्ये ठेवली तरीही चालणार आहे. असं हे अभिमंत्रित नाणं आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते. आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. किंवा तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर तिथे सुद्धा तुम्ही कपाटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये हे अभिमंत्रित नाणं ठेवू शकतात. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलं खूप चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, घरामध्ये कोणत्याही सदस्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर त्याकरता सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला तुळशीची पानंही घ्यायची आहेत. पण ही पानं जी आहेत ती आपल्याला विषम संख्येमध्ये घ्यायची आहेत. म्हणजेच तुम्ही 5, 7, 11 अशा रीतीने तुम्हाला तुळशीची पानंही घ्यायची आहेत. आता या तुळशीच्या पानांपासून आपल्याला एक माळाही तयार करून घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला आपल्याला ही माळा जी आहे ती घालायची आहे. संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही माळा आपल्याला तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायची, देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही माळा जी आहे ती श्रीहरी विष्णूंच्या गळ्यातून काढून घ्यायची आणि आपल्या मुख्य दरवाजावर बांधायची आहे. अशी ही माळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये
घरामध्ये असणारे जे पण वास्तुदोष आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. कारण हिंदू धर्मामध्ये तुळशी अतिशय पवित्र आणि पूजनीय मानली जाते. ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, जल अर्पण केलं जातं, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही. अशा घरावर अखंड श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते. त्याचबरोबर जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा करिअरमध्ये यश मिळत नसेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते, जिला चणा डाळ आपण म्हणतो, ते त्यासोबतच आपल्याला गूळ हे दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. असं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडथळे अडचणी दूर होतात. अशा रीतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवर्जून प्रत्येकाने आषाढी एकादशीच्या दिवशी करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.